सगळ्यात आधी कमरेला आपण 4 इंचाच्या अंतरावर टक्स टाकून घेणार आहोत। इथे पाठपोट आपण मागे पुढे करून घेतलाय आणि इथं गळ्याचा आकार देऊन घेतोय आपण जस्ट छान असा म्हणजे नेहमीप्रमाणे गोलच। आणि इथं थोडंसं आपण कटिंग करून घेतोय। आणि आपण अर्ध्या इंचाच्या अंतरावर टक्स मारून घेऊयात। अर्धा इंच म्हणजे किती, तर 1 इंच पूर्ण टक्स हा 1 इंचाचा येणार। तर आपलं इथं मार्किंग आहे आणि इथे पॅक पकडून आपण शिलाई टाकून घ्यायची। दुसरा टक्स पण आपण अशाच पद्धतीने टक्स टाकून झाल्यानंतर असे नख मारून घ्यायचे, कारण की आपण साधे छोटे टेलर असतात ते प्रत्येक गोष्टीला आपण हातचे काय म्हणतात ते इस्त्री करत बसत नाही। त्यामुळे इथे माहितीच आहे तुम्हाला, 1/2 इंच आपण वरती उचलून घेतो। आता आपण ही पट्टी लावून घ्यायची छान। पट्टी लावताना हे लक्षात ठेवायचं आहे, एक तर ही पट्टी आपण क्रॉस मध्ये कापून घ्यायची आहे, नाहीतर मग इथे टक्सच्या मध्ये आपण दोन्ही साईडला किंवा एका साईडला एक छोटीशी चून टाकून घ्यायची, कारण की आपलं इकडचं अंतर जास्त असतं आणि इकडचं अंतर कमी असतं। त्यामुळे आता याच पट्टीला आपण दाबटीप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे कापड सगळं ह्या पट्टीच्या खाली घ्यायचं आणि इथे दाबटीप टाकून घ्यायची छान अशी। तर आता हे आपला पाठीचा भाग क्लिअर झाला। ही हात शिलाईची पट्टी आपली अशा पद्धतीने रेडी झालेली आहे। तर आता आपण कटोरीचा भाग घेऊयात। हाफ कटोरीचा ब्लाउज आहे आपला, बघू शकता तुम्ही। हे गोल राऊंड दोन्ही कटोरीचे आणि हा आपला इकडचा भाग आणि हा इकडचा भाग, ठीक आहे। सो आता ही बाजू जी उताराची आहे ती इकडे धरायची। छोटी बाजू ही छोटी बाजू, ही छोटी बाजू सरळ इकडे, आणि गोल राऊंड जो आहे तो खालच्या साईडला घ्यायचा आहे आपल्याला। कटोरीची साईड ही छोटी छोटी, ही कटोरी जस्ट आपण इकडे टाकून घेतोय सरळ अशा पद्धतीने। आणि हे नेहमीप्रमाणे 1/2 इंचाच्या अंतरावर आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची। त्या साईडच्या कटोरीचं पण असंच होणार आहे, ही पट्टी आपली खाली येणार आणि ही सरळ असणार आणि हे आपण जोडून घ्यायचं। अशा पद्धतीने जी काही चून आली असेल ते सरळ घ्यायची ना। आता आपल्याला टक्स मारायचा आहे। टक्स मारताना आपण अर्ध्या इंचाचा म्हणजे 1 इंचाचा टक्स मारणार आहोत। ह्या रेषेच्या 1/2 इंच खाली आणि इथनं अर्धा इंच। तर इथं जी 5ची खूण केलेली आहे ती माझी अर्धा इंचाची निशाणी आहे। त्यामुळे प्रत्येक वेळेस टेप लावत बसावं लागत नाही। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आता इकडच्या साईडचं पण तसंच करायचं। अशा पद्धतीने आपले हे छान असा पफ तयार होतो। आता आपण इथे आपली शोल्डर पट्टी लावून घेऊयात। अशा पद्धतीने हे याच्या उलटे टाकायचं, हा त्रिकोण बाहेर घ्यायचा म्हणजे आपल्याला हे असं डिरेक्टली लावता येईल।
कट टू कट आपलं बसलेलं आहे. दोन्ही टिपा टाकून घेते मी एकाच वेळेस. थोडंसं कापड सिल्कचं असल्यामुळं जरासं ते ताणल्यासारखं म्हणजे असं आकसून घेतल्यासारखं होतंय. तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट तयार झालेला आहे. आता सेकंड पार्ट आपण तयार करतोय. हे सगळं मी एकत्र करून घेतलं शेवटपर्यंत, म्हणजे सारखी मशीन स्टॉप करावं लागत नाही. आपला हा पार्ट पण तयार झाला आहे. आता एक पट्टी जोडून घेऊयात. एक पट्टी आपण बॉक्स टिपने मारणार आहोत म्हणजेच लावणार आहोत. इथे हे टोप बाहेर काढून घेतलंय. हा राऊंड राऊंड करून पूर्ण आपण आतमध्ये घेतलाय आणि त्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने हे टोप टोकावर ठेवलं. आणि आता खालचं पहिलं कापड घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं 3 कापड बरोबरच आले पाहिजेत आपल्या शिलाईमध्ये. मग सेकंड वालं, मग हे थर्ड वालं. अशा पद्धतीने आपली योगपट्टी लावून झालेली आहे छान. आता इकडच्या साईडची लावून घेऊयात. सेम प्रोसिजर आहे, काहीच बदल करायचं नाही. प्रत्येक पार्ट हा सेम असतो, फक्त हुकलूकची पट्टी आपल्याला वेगळ्या पद्धतीत लावावी लागते. नाही तर तोपर्यंत सगळा ब्लाऊज हा सेम शिवायचा आहे सगळ्याच साईडनी. इथे पण सेम असंच करून घ्यायचं. चला आता मेन पार्टची वेळ आली. ही आपली लुकची साईड आहे, त्यामुळे इथून आपण वरतून पट्टी ठेवणार आहोत अशा पद्धतीने आणि मग हे पलटी मारून असं करणार आहोत. लुकची पट्टी आहे त्यामुळे ती वरून लागते. लगेच दाबटीप टाकून घेऊया मशीनचा धागा न तोडता. आता इथे पुन्हा धागा न तोडताच आपण हा बॉक्स टाकून घेणार आहोत. इथे टिप मारून घेणार आहोत. आणि आता पुन्हा ह्या साईडला एक टिप, म्हणजे एकूण आपल्या 4 टिपा लागतात लुक करायला. आता सिटीमध्ये शक्यतो लुक करावे लागतात ते हातानेच करावे लागतात. गावाला जर हुक असतील तर ते डायरेक्ट आपण आय करतो. ठीक आहे, आय करतो म्हणजे ते त्रिकोण करतो आपण. आता इथे पण असंच आहे. आता ही पट्टी आपण खाली ठेवणार आहोत. वरूनच पट्टी ही पण ठेवण्याची प्रोसिजर हिची खालून आहे. मग अशी आपण पलटी मारून समोरच्या साईडने टिप मारली होती, आता बॅक साईडने टिप मारते.
इथे थोडीशी मदतून घ्यायची आपल्याला, कारण की इथे कटोरीचा भाग आपला फोल्डिंग मध्ये आलाय. आता पुन्हा इथे दाबटीप टाकून घ्यायची. तिथे जे फोल्ड केलंय ते आपण सरळ करून घ्यायचं. आणि आता इथे टिप मारायची. म्हणजे एकूण आपल्याला हुक पट्टी लावायला 3 टिपा लागतात. आता मापाचा ब्लाउजचा गळा आणि तो गळा सेम आहे का बघूयात आपण, किती फरक पडतोय तो. अर्धा इंच आपल्याला खाली घ्यावा लागेल. इथनं पण आपण खून करून घेऊया अर्धा इंचावर. अशा पद्धतीने आता शोल्डर करून घेऊयात आपण. तसं मी तुम्हाला नेहमीच सांगते, हे बॅक बाजू फ्रंट बाजू आपण खाली घेतोय आणि ही बाजू आपण दोन्ही सरळ बाजू वर खाली आणि मधली बाजू, म्हणजे आपल्याला मेन पॉइंट काय आपला इथे आपल्याला सेम पाहिजे. सेम पाहिजे म्हणजे उलट सुलट करायचं आहे आपल्याला बॉक्स टिप. कारण की एवढ्याशा छोट्याशा भागात आपल्याला ओव्हरलॉक करायला जरा प्रॉब्लेमच होतो. त्यामुळे आपण तिथे डबल टिप घेतोय. सॉरी, बॉक्स टिप घेतोय. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आणि पुन्हा इथे टिप मारून घ्यायची. हे चतकोर जे छोटंसं असतं ना, हे प्रत्येक ब्लाउज मध्ये होतच बऱ्याच वेळा, त्यामुळे तिथे लक्ष नाही द्यायचं, तेवढं कट करून टाकायचं. शोल्डर थोडंसं मी इकडे दाबलेलं आहे, उतार आपल्या गळ्याच्या साईडला. आता हे पार्ट बघायचे आपले सेम आहेत की नाही ते, इकडचा आणि इकडचा. जर काही कमी जास्त असेल तर आपण इथे थोडंसं आतून टिप मारून घेऊ शकतो. तर माझं पाव इंचाचा फरक दिसतोय, तर इथे मी टिप मारून घेते आणि मग आपण बाही जोडूयात. बाही जोडायच्या अगोदर मी इथे दाबटीप टाकून घेतलेली. आता बाही जोडून घेऊयात. इथे शोल्डरच्या इथे पण मी दाबलंय जरासं आणि आता आपण बाही जोडूयात. तर बाही ही मी नेहमी मधून लावते, सेंटर पासून नाही लावत शक्यतो. ह्याचा मध्य काढून घेतलेला असतो, तिथूनच बाही लावते. थोडी कमी पडणार होती कारण की ब्लाउज पीस छोटा होता, मला आधीच माहिती होतं. तर इथं मी जॉईंट देऊन घेतलेले आहेत अगोदरच. इथे एकदम सैल मशीन सोडायची, हळूच हात वळवून घ्यायचं. जास्त कोणत्याच कपड्याला ताण द्यायचा नाही. अर्धा इंच आपलं जास्तीचं कापड लागलेलं आहे इथं. ह्याला प्रेस बटन आपल्याला लावायचं नाहीये, नाहीतर मग शोल्डरच्या मध्ये आपण प्रेस बटनचं पट्टी घेतली असते.
दुसरी बाही पण आपण सेम त्याच पद्धतीने जोडतोय. चला दोन्हीही बाही आपल्या जोडून झालेल्या आहेत. तर मग आता पायपिंग लावूयात आणि त्यानंतर फिटिंग, म्हणजे आपलं 5 मिनिटं अजून व्हिडिओ चालेल. ठीक आहे. हे नेहमीप्रमाणे फक्त एकाच जागेवर 2 जागेवर आपल्याला ताणायची शोल्डर पायपिंगची पट्टी. सांगते मी, इथे नॉर्मलीच घ्यायचं जशाच तसं. ह्या बाजू आहेत त्या बॅक साईडला टाकून घ्यायच्या आतून. इथून 4 बोटे आणि शोल्डरच्या इकडे 4 बोटे आपल्याला हे करायचंय. काय करायचंय, ही शोल्डरची पट्टी जराशी ताणून घ्यायची अशा पद्धतीने. अशा पद्धतीने 4 बोट आपल्याला ताणून घ्यायचं. ते का ताणलं नेक्स्ट टाइम सांगते मी. नेक्स्ट टाइम म्हणजेच पायपिंगच्या दुसऱ्या राऊंडमध्ये. तर हे पूर्ण पट्टी आपण जोडून घेतलेली आहे. इकडच्या बाजूला पण मी ताणून घेतेय शोल्डरच्या साईडला. अशा पद्धतीने आता हे पूर्ण आपण राऊंड करून घेतोय. आता पायपिंग झाल्यानंतर, पायपिंग म्हणजे पट्टी जोडल्यानंतर आता हे सगळं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण असं छान कापून घेतोय. छोटंसंच ठेवायचे जेणेकरून आपली पायपिंग जरा गोल येईल. ते जास्त ठेवायचं नाही, कारण की ते पायपिंग केल्यानंतर बाहेरच्या साईडला खूप विचित्र कापड येतं बाहेर आणि त्याचे दोरे नंतर गळ्याच्या बाहेर पण दिसू शकतात. सो त्यामुळे हे कापड थोडंसंच ठेवायचं. तर आता इथे काय करायचं, हे असं करायचं आणि असं फोल्ड करायचं आणि जस्ट आपल्याला ह्या कोणातून टिप मारायची. तर असं पकडून इथे आपण ठेवलेलं आहे. इथे आधी हळूहळू घ्यायचं, कारण की मशीन आपली तेवढा जोर देत नाही. तिथं जाड कापड असतं जरासं डबल टेबल म्हणून. आणि नंतर हळूच आपण असं पकडून शिलाई हळूहळू वाढवायची. त्याच्यानंतर या अंगठ्याने आपल्याला इथे हे कापड ह्या पायपिंगच्या आपलं पट्टी खाली फोल्ड करायचे. ही वरची पट्टी अशी घ्यायची, त्याला पूर्ण आपण गोल गुंडाळून घ्यायचे आणि पूर्ण असं अशा पद्धतीने फिटिंग घ्यायची. पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने करायचं. बरेच ब्लाऊज मी तुम्हाला आता पायपिंगचेच सांगितले. नेक्स्ट ब्लाऊज मी तुम्हाला हातशिलाईचं सांगेल. हातशिलाईची पट्टी कशी जोडायची. अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतोय. बघू शकता तुम्ही. तर चला, अशा पद्धतीने आपली पायपिंग छान अशी करून झालेली आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही. तर चला, आता मेन पार्ट आपला फिटिंगचा आला. अशा पद्धतीने हे आपलं झालेलं आहे. सो आता आपण फिटिंग करून घेऊया. प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते. आपण घरात 2-3 बायका राहत असू तर आपली भाजीची फोडणी टाकायची पद्धत सुद्धा सगळ्यांची वेगळी असते. तसंच माझं फिटिंगचा विषयाचा हे मापाचा ब्लाऊज आहे. तर हुकच्या साईडला हुक पकडलेत मी. हुकच्या साईडला इथे खून केलेली आहे मी. आता लूपची साईड घेते. लूपच्या साईडला हे मार्जिन मी इथे पकडलंय, बरोबर आयच्या ठिकाणी आय केलाय आणि नंतर इथे टिप मारते मी. टिप मारते म्हणजेच खून करते. आणि इथे पाठीचा भाग,
पाठीच्या भागाला पण सेम तसंच, जो काय आपला पार्ट आहे तो मधोमध घेऊन सेम साईडला सेम मार्जिन ठेवते. इकडच्या साईडला इथली खूण करून घेते मी आणि इकडच्या साईडला इकडची खूण करून घेते. इथे जास्त टेप घेऊन मोजामोजी करत बसत नाही मी. आता स्लीवचं आपण हे घेऊयात, माप घेऊयात उंची. आपल्याला इथे हातशिलाईची पट्टी फोल्ड करायची आहे ना, त्यामुळे इथे आपल्याला माप घेणं गरजेचं आहे उंचीचं. तर आता आपण ह्याला हे जुळवलंय शोल्डरला शोल्डर. आता इकडे आपण माप घेऊयात बाहीचं. किती इंचाची बाही आहे, ह्याच्यापेक्षा थोडीशी पाव इंच जास्त ठेवली तरी चालेल असं ह्यांनी सांगितलेलं आहे. सो आपण जास्त ठेवतोय जरासं. इथे आपण खूण करून घेतलेली आहे. आता आपण मार्जिन बॉक्स टिप टाकून घेऊयात. इथून आपण फोल्ड केलंय बरोबर, जिथं मार्किंग आपलं आहे तिथे फोल्ड केलंय आणि ही सरळ बाजू अशी केलेली आपण जुळवलेली आहे. आणि त्याच्यानंतर असं आपण टिप मारून घेऊयात. इथे पण आता इथे आपण ह्या टिपेमध्ये हे ऍडजस्ट करू शकतो थोडंसं, जर वर खाली असेल तर. आता इथे मी ऍडजस्ट कशी करते, हा पॉइंट आणि हा पॉइंट जुळवतीये आणि म्हणजे इथे बरोबर 2 इंचाचं आपलं अंतर राहील अशा पद्धतीने. त्या साईडने पण आता हेच मार्किंग करून घेते मी सेम आणि फिट बॉक्स टिप टाकून घेते. तर चला आता बाहीला बाही जोडून घेते. मार्जिन आपलं आणि इथे मोंड्याला मोंडा लावून घेऊयात. आता ह्याच्यापेक्षा अर्धा इंच मी जास्त ठेवणार आहे, कारण की हा नवीन ब्लाऊज आहे, तो जुना ब्लाऊज आहे, तो ताणलेला आहे. इकडचा हा पॉइंट जुळवून घ्यायचा आहे आतला. आणि आता हे पॉइंटला पॉइंट आपण जोडून घेतोय. हे इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. हा पॉइंटला पॉइंट असा जुळवला आणि हे झालं. आता हे आपण वर खाली ऍडजस्ट करू शकतो सेम सेम. शिलाई मशीनने पण कधी कधी आपलं कापड आपोआप पुढे येते थोडंसं, तर ते ऍडजस्ट करावं लागतं जरा. हा पार्ट आपला जोडून झाला. आता ह्या साईडने पण आपण हेच करून घेऊयात. इथे पण आपण मगाशी तिकडे जेवढं अंतर सोडलं होतं तेवढंच सोडतोय आणि इथे टिप मारून घेतो.
आणि इकडे पण आता पॉइंटला पॉइंट जुळवून घेऊयात. तर आता बघूयात आपण आपलं काम नेमकं पत्ते झालंय की नाही झालं. ठीक आहे, इथे बघू शकता हे पॉइंट आपले सेम आलेले आहेत. इकडचे पण बघूयात, कधीतरी थोडाफार फरक होतो, नाही असं नाही, पण आपले सेम आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, हे पहा. आणि इथलं अंतर सुद्धा. तर आता कमरेला कंबर लावून बघूयात. पुढच्या साईडने मी मोजायला सुरुवात करते. हे पहा, आपला अर्धा इंचाचा फरक पडतोय इथे. तर इथे छोटीशी टिप आपण मारून घेऊयात. ते फक्त कमरेपुरतीच मारायची, आपल्याला जास्त नाही मारायची. आता बघूयात इकडे मारायची गरज आहे की इकडे मारायची गरज आहे, नेमकी कुठे मारावी लागेल ते बघूयात आपण. सो मला तरी इकडे वाटते, कारण की हे थोडंसं बाहेर गेलेलं आहे. अर्धा इंचाची टिप आपली मारून झालेली आहे. इथेच ती जुळवली. चला, फायनली आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जमलं तर सबस्क्राईब करा. पूर्ण प्रयत्न करते मी व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा आणि पूर्ण स्टिचिंग दाखवण्याचा. तर धन्यवाद, खूप खूप व्हिडिओ पूर्ण बघितलात तुम्ही त्याच्यासाठी. आणि तुम्ही व्हिडिओ पळत पळत बघताय की अख्खा बघताय हे मला सांगा. आणि चला, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.